बहुचर्चित 4,500 रुपये कोटींच्या फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपी शिवानंद निलणवर यांना बुधवारी सीआयडी अधिकाऱ्यांनी दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले. प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीआयडीच्या विनंतीवर सुनावणी करताना न्यायाधीश गंगाधर के यांनी निलणवर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सीआयडी कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. सुनावणी दरम्यान निलणवर यांनी छातीत दुखणं आणि इतर आरोग्य समस्या असल्याचं सांगत योग्य उपचारासाठी परवानगी मागितली. यावर न्यायाधीशांनी आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून आवश्यक उपचार दिले जातील असे स्पष्ट केले. बिम्स रुग्णालयात चांगले उपचार उपलब्ध आहेत. गरज पडल्यास किम्स रुग्णालयातही उपचार घेता येतील. अधिक उपचारांची आवश्यकता असल्यास वकिलांमार्फत अर्ज सादर करा. तुरुंगातही आरोग्य समस्या उद्भवल्यास अधिकाऱ्यांकडून उपचाराची व्यवस्था केली जाईल असे न्यायाधीशांनी नमूद केले. दरम्यान प्रकरण अद्याप तपासाच्या टप्प्यात असून तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने निलणवर यांना दिले. न्यायालयीन कोठडीचा आदेश दिल्यानंतर काही वेळातच शिवानंद निलणवर यांना बेळगाव येथील हिंडलगाव मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आलं. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना, मन भाए आराधना. आराधना, मारुती गली, बेलगाम. मन भाए आराधना.